पुणे विभागामध्ये म्हाडाच्या घरांची सोडत उद्या जाहीर होणार. 3662 घरांसाठी सोडत निघणार. मंत्रालयामधून ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी. पालिका प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात. ठेकेदारांविरुद्ध पुणे महापालिका आक्रमक. कामांना मुदतवाढ देऊनही काँक्रिटीकरण पूर्ण होत नसल्यामुळे पालिका आक्रमक. काम वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना. पुणेकरांना लोकलप्रमाणे पुढील थांब्याची माहिती ऐकायला मिळणार. स्वारगेट आगारामधील पीएमपी बसमध्ये सुरू होणार सेवा. पीएमपी डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर. पुण्याच्या बोर तालुक्यामधल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा वीजमुक्त. डोंगरी भागामधील शाळांवर बसवले सौर युनिट. उर्वरित शाळांमध्ये काही दिवसांमध्ये सौर युनिट बसवण्यात येणार. पुण्याच्या लोणावळ्यामधल्या बोरघाटामध्ये दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. दुचाकीचंही मोठं नुकसान. मुलीला मेडिकलला प्रवेश देतो म्हणून 40 लाखाची फसवणूक. 6 जणांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्याच्या भोरमधील श्रीपती नगर परिसरामध्ये घरफोडीच्या घटना. 4 घरांची घरफोडी करून 26 लाख रुपयांचा ऐवज चोरीला. आरोपींना पोलिसांकडून अटक.